शिवलीलामृत पोथी ग्रंथ स्कंद महापुराणातील ब्रह्मोत्तर खंडाच्या आधारे श्रीधर स्वामी नाझरे यांनी हा शिवलीलामृत पोथी ग्रंथ रचलेला आहे. ऐहिक कल्याण साधणे यावरच रचनाकाराने भर दिलेला आहे. सांसारिक जीवनात मनुष्यास त्याच्या पूर्वकर्मानुसार हाल अपेष्टा, दुःख, दारिद्र्य, भीती, काम, क्रोध इत्यादीतून होणाऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. अशा आपत्तींनी ग्रासलेल्या स्थितीत मनाने निराश व हताश न होता त्याने ईश्वरावर दृढ श्रद्धा, निश्चिम भक्ती ठेवून त्याची मनोभावे उपासना केल्यास त्याला मुक्ती मिळते व तो मोक्षपदाला जातो. हे सार श्रीधर स्वामींनी आपल्या या शिवलीलामृत पोथीद्वारे पारायण करणाऱ्या भाविकाच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जप, जाप्य, मंत्र, तंत्र, रुद्राक्षधारण, शिवपूजा, नामसंकीर्तन, भस्म महिमा, परोपकार इत्यादीचे विवेचन उदाहरणासहित या पोथीत सांगितले आहे. फलश्रुती: अध्यायाचे एकांतात मनन करणे. वाचनाने पापे नष्ट होतात, भूतबाधा नष्ट होऊन सत्प्रवृत्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते, संकटांचा परिहार होतो, कौटुंबिक आपत्ती टाळतात, शत्रुत्व जाऊन मैत्री होते, दीर्घायुष्य मिळते, सत्कर्म घडते, महात्म्यांचा दर्शन लाभ होतो, दुर्भाग्य जाऊन वैभव प्राप्ती होते, निपुत्रिकांना अपत्य प्राप्त होते, पठनाने सन्मार्गाला लागतो, राक्षसी वृत्ती जाऊन शिव विष्णूची भक्ती लाभते, घरात शांती लाभते, धर्मश्रद्धा वाढून गुरुकृपा होते, सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण अध्यायाच्या पठनाने होते. पारायण पद्धत: सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन बेलाची पाने पिंडीवर वाहून दर्शन घ्यावे, इच्छित कार्यभाग साध्य व्हावा या मनोइच्छेने शिवाचे स्मरण करावे, प्रार्थना म्हणावी, भोजनापूर्वी घरी पोथीचे वाचन करावे. 7 दिवसात पारायण करावे. पोथीचे पारायण सोमवारी सुरू करून 2-2 अध्याय याप्रमाणे शनिवारपर्यंत 1 ते 12 अध्यायांचे पारायण करावे. अखेरच्या दिवशी रविवारी 13 ते 15 अध्यायांचे वाचन करावे. ओम नमो शिवाय मंत्राचा सर्वांनी या सप्ताहात पोथी वाचनापूर्वी 108 वेळा जप करावा. रविवार रात्री आपल्या जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवून उद्यापन करावे. पोथी पारायणाच्या वेळी दीप प्रज्वलित करावा. शिवमंदिरात देवापुढे तांदूळ व पैसे वाहावेत. पोथी वाचावी व इतरांनी ती श्रवण करावी. श्री शिवलीलामृत प्रति अध्याय संक्षिप्त कथासार. श्री शिवलीलामृताचे नित्य वाचन करणाऱ्या किंवा पारायण करणाऱ्या साधकांना त्या त्या अध्यायात कोणते महत्त्वाचे विषय आले आहेत, त्यात कोणत्या कथा आल्या आहेत हे अगोदरच समजले तर ग्रंथ वाचताना अनुसंधान राहील व तो अध्याय समजणे सोपे जाईल. यासाठी तेथे प्रत्येक अध्यायाचे अगदी संक्षिप्त सार देत आहेत. साधकांनी ते सार प्रथम वाचावे व नंतर अध्याय वाचावा.